दादरमधील ऐतिहासिक कबूतरखाना हा धार्मिक आस्था आणि त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य या दोघांमुळे राजकीय आखाड्यामध्ये येऊन थांबलेला आहे। मी सध्या उभा आहे दादर परिसरामध्ये आणि हेच ते दादरमधला हा कबूतरखाना आहे, ज्या ठिकाणी गेले काही दिवसापूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने हा कबूतरखाना पूर्णपणे बंद केलेला आहे। मात्र सार्वजनिक संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कबूतरखान्याचा वाद जो आहे पेटताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीत कबूतरांची विष्ठा आणि पिसामुळे श्वसनाचा त्रास, गंभीर आजार असे वेगवेगळे त्रास होत असल्याने उच्च न्यायालयाने या ठिकाणी कबूतरखाना जो आहे तो बंद करण्याचा आदेश दिला होता। मुंबई महानगरपालिकेने या आदेशानुसार दादरमधला कबूतरखाना पूर्णपणे बंद केला होता। आपण पाहू शकता सध्या या ठिकाणी अजूनही महानगरपालिकेकडनं या ठिकाणी पोस्टर लावण्यात आलेले आहे, ताडपत्री टाकून हा पूर्ण कबूतरखाना जो आहे तो बंद केला आहे। मात्र यामुळे कुठेतरी जे पशुप्रेमी होते त्यांच्यामध्ये नाराजगी व्यक्त करत तो कबूतरखाना पुन्हा सुरू करावा यासाठी प्रयत्न सुरू होते। त्यामध्येच आता आरोग्य आणि त्याचबरोबर सध्या पाहिलं तर दादरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या धर्मसभेत धर्मगुरू धर्मानंद महाराज यांनी सत्ताधारी पक्षांना थेट लक्ष केले। घरोघरी जाऊन आम्ही प्रचार केला, त्यामुळे तुम्ही सत्तेत आले आणि सत्ता पलटवायला तुम्हाला वेळ लागणार नाही अशा प्रकारची टीका केली। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर कबूतर वाचवण्यासाठी निलेश चंद्र मुनीम यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जैन समाज जे आहे ते रिंगणात उतरण्याचा इशारा दिलेला आहे। कबूतर वाचवण्यासाठी अखिल भारतीय राजस्थानी सेना संघटना स्थापन करणार असल्याची देखील माहिती दिली आहे। यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबूतरखान्याचा विषय जो आहे चर्चेचा मुद्दा बनलेला आहे। धार्मिक आस्था, सार्वजनिक आरोग्य आणि त्याचबरोबर राजकारणी संघर्षामध्ये अडकलेला हा कबूतरखान्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये न्यायालयीन लढाई लढण्याची देखील आता जैन समाजाने पुढाकार घेऊन न्यायालयीन लढाई लढण्याची देखील तयारी ठेवली आहे। त्यामुळे कबूतरखान्याचं राजकारण मोठ्या प्रमाणात तापलेलं पाहायला मिळून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।